नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो. तर एमपीएससी आयोगाचं 27 मार्च 2024 रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. विषय आहे महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023चा जो दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाचा सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरती प्रक्रियेतून ऑप्टिंग आउट म्हणजे बाहेर पडण्यासाठीची सुविधाबाबतचं आलेलं हे अपडेट आहे. जाहिरात क्रमांक 111/2023. विषय आहे परीक्षेतील दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्याद्वारे उमेदवाराकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा ऑप्टिंग आउट विकल्प मागवण्यात येत आहे. सदर सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी या निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाच्या असून उमेदवाराच्या अर्जामधील विविध दाव्याच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणी काही उमेदवारांच्या दाव्यामध्ये शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो. त्यानंतर तुम्ही बघू शकता हे संपूर्ण ऑप्टिंग आउट संदर्भातलं डिटेल देण्यात आलेले 28 मार्च 2024 पर्यंत तुम्हाला ते 3 एप्रिल 2024 पर्यंत तुम्हाला ऑप्टिंग आउटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याच्या संदर्भात काय अडचण असल्यास तुम्हाला इथं तांत्रिक अडचण आल्यास तुम्हाला इथं टोल फ्री क्रमांक तसेच ईमेल ID देण्यात आला आहे, त्याच्यावरही तुम्ही संपर्क साधू शकता. तर हे होतं एमपीएससी आयोगाचा आलेल्या 27 मार्च 2024 रोजीचं अपडेट. ज्या उमेदवारांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाची एक्झाम जी आहे तर ती दिलेली आहे दुय्यम निरीक्षक या पदासाठीची, तर त्यांच्यासाठी आलेला हा अपडेटेड व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते, ते पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ